माझं मरण इथेच आहे. चौकशी दरम्यान बंदुखराची प्रतिक्रिया. फसवणुकीचा गुन्हा खरातनं कबूल केल्याची माहिती. एसआयटीच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता. बंदुखराची फसवणुकीची व्याप्ती नागपूरपर्यंत. नागपुरातील एका महिलेनं खराच्या नादाला लागून गमावले 2.5 कोटी रुपये. एजंट मार्फत खरातकडून महिलेची फसवणूक. ईडीकडून अशोक खरातची 3 बँक खाती सील. खरातच्या पत्नीचंही बँक खातं सील. गेल्या 3 वर्षांतील व्यवहारांची ईडीकडून सखोल पडताळणी. संशयास्पद व्यवहारांवर ईडीची करडी नजर. बंधू अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट. खरातच्या सीएनच दाखल केली खरात विरोधात तक्रार. धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76,00,000ची फसवणूक केल्याचा आरोप. महिला अत्याचार प्रकरणातील रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा. सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करून नोकरीचा आमिष दाखवत 9 तरुणींना घातला गंडा. नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता. एनआयए, एटीएस सोबतच सीबीआयकडूनही चौकशीची शक्यता. चंद्राला गवसणी घालून आर्टेमिस 2चे अंतराळवीर पृथ्वीवर परतले. 2.5 लाख महिलांचा ऐतिहासिक प्रवास यशस्वी. चंद्राच्या पृष्ठभागाचं केलं जवळून निरीक्षण. मानवी अंतराळ मोहिमेतला नवा अध्याय. युद्धबंदीबाबत इराणसोबत चर्चा होणार असल्याची अमेरिकेची माहिती. इराणचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल. चर्चेसाठी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये तयारी पूर्ण. दक्षिण लेबनॉनमधील प्रमुख प्रशासकीय आणि व्यापारी केंद्र असलेल्या नबातिह शहरावर इस्रायलचा भीषण हवाई हल्ला. हल्ल्यात अनेक इमारती जमीनदोस्त. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची माहिती. उत्तर इस्रायलमधील सफेद शहरावर हिजबुल्लाचा रॉकेट हल्ला. हल्ल्यासाठी ग्राड रॉकेटचा वापर. मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता. तर सफेदमध्ये इस्रायली लष्कराचं उत्तर कमांड मुख्यालय. मीरा भाईंदरमधील इंद्रलोक फेज 4 परिसरात भीषण आग. आगीत होरपळून 2 लहान मुलांसह 3 जणांचा मृत्यू. झोपडपट्टी आणि तबेला असलेल्या भागात गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे भीषण आग. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पंचाळेजवळ ट्रक आणि पिकअपची धडक होऊन भीषण अपघात. अपघातानंतर दोन्ही वाहनांनी घेतला पेट. आगीत होरपळून 2 मृत्यू तर गाडीतून बाहेर पडल्यानं महिलेचाही मृत्यू. उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील वृंदावनमध्ये यमुना नदीत 30 पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली. 10 पर्यटकांचा बुडून मृत्यू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर. ठाणे शहरात आज आणि उद्या पाणी. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे राहणार बंद. आज सकाळी 9 ते उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद. अभिनेता रणवीर सिंगनं घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट. संघ मुख्यालयात झाली भेट. डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिराला भेट देत हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधीस्थळाला वाहिली आदरांजली. महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 200वी जयंती. राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्याकडून संसद परिसरातल्या पुतळ्याला अभिवादन. तर महाराष्ट्रात वर्षभर विविध उपक्रमांचं आयोजन. बेचाळीस नक्षलवाद्यांनी तेलंगणा पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये मुख्य नक्षलवादी बटालियन कमांडर सोडी केसलूचा समावेश. 40 विविध प्रकारची शस्त्र जप्त.